चांगला याच्यामध्ये जे मेन एक्सपर्ट्स लागतात त्याच्यामधलं जो सगळ्यात महत्वाचं जे सुरुवातीचं आहे तो ह्या सगळ्याचं जे प्लॅन म्हणजे आपण जे डिझाईन बनवतो प्लॅनिंग जे करतो त्याच्यासाठी चांगला अनुभवी आर्किटेक्ट असणं. प्लॅन बनवताना ते पूर्णपणे आपल्याला जो मिळणारा FSI जो सुरुवातीला मी सांगितलं तो पूर्णपणे वापरला जाऊन आपल्याला जास्तीत जास्त वाढीव कसा FSI वाढीव क्षेत्र कसं मिळेल म्हणजे जे एक्झिस्टिंग एरिया आहे त्याच्यापेक्षा त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो असणार आहे तो सुरुवातीचा आर्किटेक्ट महत्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर आपलं जे स्ट्रक्चर उभं राहणार त्या स्ट्रक्चरची जी मजबूती असेल त्याच्यासाठी जे लागणार असणार आहे ते स्ट्रक्चरल इंजिनियर. आता पहिलं जे आर्किटेक्ट असेल तर कोण असेल तर तो एक तर आर्किटेक्ट हा आर्किटेक्ट असोसिएशन जे आर्किटेक्ट काउन्सिल ऑफ आर्किटेक्ट जे असेल तर तो रजिस्टर असला पाहिजे आणि त्याच्याकडून हे आर्किटेक्टचा आपल्याला आराखडा बनवून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर महत्वाचा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि तो स्ट्रक्चरल इंजिनियर हा जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं त्याचं स्टेट लायसन किंवा जी स्थानिक स्वराज्य म्हणजे जे प्लॅनिंग अथॉरिटी असेल त्या सँक्शनिंग अथॉरिटीकडे त्याचं रजिस्टर असलं पाहिजे किंवा तो इंजिनियर असोसिएशनचा मेंबर असायला म्हणजे चार्टर्ड इंजिनियर असायला पाहिजे. ह्या 3 क्रायटेरिया पैकी एक तरी त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल असाच इंजिनियर हा स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून त्याच्यामध्ये काम करू शकतो. मग त्याच्यामध्ये अजून काही बारकावे दिलेले आहेत UDCPR मध्ये की ह्या लेवल पर्यंत त्याला सर्टिफाय करायचे अधिकार असतील वगैरे. तर हे झालं स्ट्रक्चरल इंजिनियर. त्याच्यानंतर दुसरा जो एक कन्सल्टंटची आवश्यकता लागते ती MEP कन्सल्टंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्लंबिंग. आपल्या ज्या सगळ्या मेकॅनिकल गोष्टी आहेत मग लिफ्ट झाली इलेक्ट्रिकल आहेत आणि प्लंबिंग आहे तर त्याच्यासाठी चांगला MEP कन्सल्टंटची पण गरज आहे. कारण जसं चौधरी साहेब बोलले की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे तर त्याचा पुरेपूर वापर करून चांगल्या पद्धतीचे आज आपण ह्या 30 वर्षानंतर आपल्या पूर्वी ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलतोय तर त्याच्यामुळे पुढच्या 30, 35, 40 वर्ष ती इमारत चांगल्या पद्धतीने राहील आणि त्याचे जे काही सगळ्या इक्विपमेंट्स असतील लिफ्ट असतील प्लंबिंग असेल तर ते आपल्याला सेवा देण्याच्या दृष्टीनं डिझाईन होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे MEP कन्सल्टंट आणि फायर चा पण त्याच्यामध्ये सहभाग असेल. फायर एक्सटिंग्विशर कुठे असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची जास्त उंचीचं जर इमारत असेल तर ते कुठच्या लेवलला काय प्रोव्हिजन करायला पाहिजे ह्या सगळ्याची एक्सपर्ट असणं गरजेचं आहे याच्यामध्ये.